श्री स्वामी समर्थ. मी भारती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज तुम्हाला कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीनं काटले जाते तर ते सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कटाईला सुरुवात करूया. हा माझ्या कस्टमरचा ब्लाऊज पीस आहे. तर हा कटोरी ब्लाऊज काटत आहो आपण. तर आपण व्हिडिओ स्किप न करता पहा. अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे. बंद भाग मी आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. तर याची लंबाई आहे, तर लांबी आहे 12.5. 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. 1 इंच वाढवून घेण्यासाठी आपल्याला शिलाईमध्ये येण्यासाठी 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. गळा आहे 2चा, शोल्डर आहे 3, बगल आहे 5.5, छातीचा चौथा भाग आहे 8.5, 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईमध्ये जाण्यासाठी, 1.5 इंच बगलमध्ये, अशा प्रकारे मागचा गळा आहे 5.25 इंच. तर आपण अर्धा इंच जास्त घ्यायचा. इथून 2 इंच, गळ्याला अशा प्रकारे हलकासा आकार द्यायचा गोल गळ्याला. कंबर आहे 31. तर आपण 4 इंचावर टक्स लावून टक्ससाठी अशा प्रकारे चॉक लावून द्यायचा. 4.5 इंचावर चॉक. हा आहे फ्रंटचा भाग. मी अगोदरच फ्रंट भाग तयार करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मागच्या भागाला फ्रंट भाग अशा प्रकारे ठेवून घ्यायचा. त्यानंतर फ्रंट भाग आपण इथं ठेवून अशा प्रकारे मोजून घ्यायचा. याला पण अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचा. आता आपण कटिंग करून घेऊ. इथं अशा प्रकारे खाचा देऊन द्यायचा छातीच्या चौथ्या भागला. इथं पण हा झाला मागचा भाग. आता आपण फ्रंट भागला काटून घेऊ. अशा प्रकारे फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आता आपण अस्तिंग कटाई करू.
इंच तुरपाईसाठी 1.25 इंच, अस्तिंग लांबी आहे 9.5, तर आपण अर्धा इंच वाढवून घ्यायची। त्याच्यानंतर बगल आहे 7.5 इंच, अस्तिंग काढताना हा बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे। त्याच्यानंतर एक फोल्ड अशा प्रकारे करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 1.25 इंच आपल्याला तुरपाईसाठी लागणार आहे। त्याच्यानंतर बाई लांबी आहे 9.5, तर अर्धा इंच एक्स्ट्राची घ्यायची आहे। त्याच्यानंतर बगल आहे 7.5 इंच, 7.5 इंच, आता आपण कटाई करून घेत आहोत। तो तिथं हलकासा असं खाचा देऊन द्यायचा आहे। बीचमध्ये पण तशा प्रकारे खाचा देऊन द्यायचा आहे। इथं पण तसंच खाचा देऊन द्यायचा आहे। आपण तुरपाईसाठी 1.25 इंच एक्स्ट्राचं घेतलं होतं, तिथं पण अशा प्रकारे। अशा प्रकारे आपली अस्तिंग काटून झालेली आहे। आता आपण कटोरी काटून घेऊ। कटोरी कधी पण काटताना तिरकसपणे आली पाहिजे, अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपल्याला कंबर पट्टी काटायची आहे, क्रॉस पट्टी। साढ़े 3 इंच, कमरेचा चौथा भाग आहे 7.25 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, 2 इंच, 3.25 इंच, अशा प्रकारे आपली कंबरपट्टी क्रॉस पट्टी काटून झालेली आहे। आशा करते व्हिडिओ समजला असेल। कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय।